हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 20 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. एकीकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघे कन्फ्यूज आहेत की आता आपल्या प्रेमाचं काय करायचं. आणि मग ऊर्जाला समजवायला काव्या आणि पार्थ आले, तर शौर्याचं कन्फ्युजन दूर करायला नंदिनी आणि जीवा आले आहेत. आणि हे सगळे लव गुरु बनून या दोघांना समजावत आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धनच्या हाती चक्क ते सीसीटीव्ही फुटेज लागलंय, ज्यामध्ये विक्रांत पद्माच्या मागे पळतोय, त्याचे मित्र पद्माच्या मागे पळत आहे. आणि हर्षवर्धनला आता कळून चुकलंय की विक्रांत हा खरा गुन्हेगार आहे. त्याने पद्माचा विनयभंग केल्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे हर्षवर्धनला जबर धक्का बसलाय. मग आता हर्षवर्धन पुढे काय करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य हा ऊर्जाच्याच विचारात चक्क रस्त्याच्या मधोमध चाललेला असतो आणि त्याच्या आजूबाजूने रिक्षा, मोटरसायकल, मोठे मोठे ट्रक त्याला कट मारून जात असतात. पण शौर्यला मात्र आपण ऊर्जाला आय लव्ह यू म्हणालो. ऊर्जाला जबर धक्का बसला. ऊर्जाच्या हातून चहाचा ग्लास खाली पडला हेच आठवत असतं. आणि तेवढ्यात एक मोठा ट्रक शौर्याच्या मागून येतो. पण शौर्याचं लक्षच नसतं, तोच त्याच्या विचाराच्या तंद्रीत असतो. शौर्याला आठवतं की ऊर्जा ही तेथून जात होती, मी तिचा हात पकडला, पण ऊर्जाने उत्तर दिलं नाही. ऊर्जाने काही न बोलता तेथून माझा हात सोडून निघून गेली. आणि हा विचार करत असतानाच शौर्याच्या मागून एक मोठा ट्रक येतो, जोरात हॉर्न वाजवतो, पण शौर्य बाजूला होत नाही. त्यामुळे हा ट्रक त्याला कट मारून निघून जातो. पण तेवढ्यात एक आणखी मोठा ट्रक हा शौर्याच्या मागे येतो, जोर जोरात आवाज देतो. आणि आता शौर्यला धडक बसणार, शौर्याचा ॲक्सिडेंट होणार. इतक्यात चक्क नंदिनी ही त्याचा हात जोरात पकडते आणि त्याला रस्त्याच्या मधोमधून ओढते आणि रस्त्याच्या बाजूला आणते. शौर्य हा भानावर येतो. नंदिनी त्याच्यावर खूप चिडते आणि त्याला जाब विचारते, तुमचं लक्ष कुठे? काय विचार करत तुम्ही रस्त्याच्या मधोमध चाललाय? आता किती मोठा ॲक्सिडेंट झाला असता तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कुठच्या कुठे उडून पडला असता आणि जीव गेला असता हे तर नक्कीच. शौर्य हा नंदिनीकडे पाहतच राहतो आणि म्हणतो सॉरी. आणि नंदिनी विचारते, तुम्ही कसला विचार करत होता? शौर्य सांगतो ऊर्जाचा. नंदिनी विचारते, कोण ऊर्जा? पण शौर्य हा तिला काही सांगत नाही आणि पुन्हा एकदा ऊर्जाचाच विचार करू लागतो, तिच्याच विचारात गुंग होतो. तर इकडे तीर्था पद्माला भेटायला आलेली असते आणि ती पद्माला विचारते, पद्मा तू मला खरं खरं सांग, तू विक्रांतवर ही कोर्ट केस का केली आहे? त्याच्यावर हा आरोप का लावलाय? विक्रांतने खरंच तुझा विनयभंग केलाय का ते मला सांग. की मग हे सगळं तू जाणून बुजून करतेस? तू हे सगळं पैशांसाठी करतेय? तुला त्या ऊर्जा शिंदेने फूस लावली आहे का? तिने तुला खूप सारे पैसे दिले आहेत का? का तुला विक्रांतला आणि त्याच्या वडिलांना ब्लॅकमेल करायचं आहे? तुला पैसे हवेत का? की तू खरं बोलतीये? मला सगळं खरं खरं सांग. आणि ही सगळी प्रश्नांची सरबत्ती ऐकून पद्माला लगेचच आठवतं की ती विक्रांतच्या घरी गेली होती. तेव्हा विक्रांतने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने कसंबसं स्वतःला वाचवलं. ती रूमच्या बाहेर पडली. रूमच्या बाहेर विक्रांतचे मित्र हसत होते आणि पद्मा तिथून पळाल्यावर विक्रांतच्या मित्रांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला. पद्मा ही पडत झडत कशीबशी बंगल्याच्या बाहेर पळत होती आणि विक्रांतचे मित्र तिचा पाठलाग करत होते, तिला पकडण्याचा प्रयत्न करत होते. हे सगळं पद्माला आठवतं. तीर्था विचारते, पद्मा कसला विचार करतीये? मला सत्य सांग, मला सांग, विक्रांतने खरंच तुझा विनयभंग केलाय का? माझं आणि विक्रांतचं लग्न जमलंय, मी त्याच्याशी लग्न करू की नाही? त्याच्यावरचे आरोप खरे आहेत की खोटे आहेत? तू खरी आहेस की नाही? मला खरं खरं सांग. पण पद्मा काहीच बोलत नाही. पद्मा मनात विचार करते, तीर्थाताई तुमचं आणि विक्रांत शिर्केचं लग्न ठरलंय आणि जर मी विक्रांतचं खरं रूप तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला जबर धक्का बसेल. असा विचार करून पद्मा गप्प बसते. तर इकडे मंदिराच्या पायऱ्यांवर ऊर्जा बसलेली असते. पार्थ आणि काव्या या दोघांचं दर्शन होतं आणि हे दोघेही तेथून जायला निघतात. आणि पार्थला काव्या सांगते, तुम्हाला माहिती आहे का, या रस्त्यावरून या मंदिरासमोरून मी अनेकदा गेली आहे आणि जेव्हा कधी मी या मंदिराला पाहायचे मला नेहमी असं वाटायचं एक दिवस मी येथे दर्शन करायला यायला हवं. आणि आज मी येथे दर्शनाला आले आणि माझं किती छान दर्शन झालं. पार्थ हा काव्याला समजावून सांगतो, यालाच युनिव्हर्स म्हणतात. ज्या गोष्टीचा आपण कधी विचार केला नाहीये ना, ती गोष्ट आपल्याबरोबर घडते. जसं की मी तुमच्याबरोबर येथे येण्याचा विचार केला नव्हता, पण मी तुमच्याबरोबर येथे आलो की नाही? काव्या स्माईल करते.
पार्थ तिला सांगतो, चला आता घरी जायला उशीर होतोय, मी गाडी खूप लांब पार्क केली आहे, तुम्ही येथेच थांबा, मी गाडी घेऊन येतो. असं म्हणून पार्थ तेथून जातो आणि काव्यासुद्धा मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली उतरू लागते. तेवढ्यात तिला दिसतं ऊर्जा खूप नाराज होऊन काहीतरी विचार करत मंदिराच्या पायऱ्यांवर बसलीये. ती टेन्शनमध्ये आहे हे काव्याच्या लक्षात येतं आणि काव्या तिचाच विचार करू लागते. तर इकडे नंदिनी ही शौर्यवर खूप चिडलेली असते आणि शौर्यला विचारते, कोण ऊर्जा आणि कोणत्या ऊर्जाचा विचार करत करत तुम्ही असे रस्त्याच्या मधोमध चालले होता? तुम्ही ना आज खूप मोठ्या संकटात अडकला असता. तुमचा इतका मोठा ॲक्सिडेंट झाला असता ना की तुम्हाला काय सांगू. शौर्य म्हणतो, सॉरी, मी असं पुन्हा करणार नाही. आणि तेवढ्यात चक्क जीवा तेथे येतो. जीवा हा नंदिनीला विचारतो, नंदिनी तू येथे काय करतेस? मी तुला कॉल लावला आणि तू अचानक माझा फोन कट केलास. तुला माहिती आहे का मी किती घाबरलो होतो? तर ऊर्जा म्हणते, जीवा येथे खूप मोठा अपघात झाला असता. हे ऐकून जीवा आणखीनच घाबरतो आणि विचारतो, मोठा अपघात? तुला काही झालं तर नाहीये ना? तुला कुठे लागलं तर नाहीये ना? तर नंदिनी म्हणते, शांत व्हा जीवा, माझा अपघात नाही. तर तेवढ्यात शौर्य म्हणतो, ए बाळा, त्यांचा नाही माझा अपघात झाला असता. आणि जीवा शौर्यकडे पाहतो. हे दोघे एकमेकांना ओळखत असतात, एकमेकांचे मित्र असतात आणि इतक्या दिवसानंतर भेटल्यामुळे हे दोघे खूप खुश होतात, एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. तर तीर्था ही पद्माला जाब विचारते, पद्मा बोल ना, सांग ना मला. तर पद्मा ही तीर्थाला सांगते, सॉरी तीर्थाताई, पण मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, कारण मला ऊर्जाताईने सांगितलंय या केसबद्दल कोणालाच काही सांगायचं नाहीये आणि मी तुम्हाला या केसबद्दल किंवा विक्रांतबद्दल काहीच सांगू शकत नाही. तीर्था म्हणते, पद्मा ती ऊर्जा शिंदे ना तुला काल परवा भेटलीये, पण तू मागील कितीक वर्षांपासून आमच्या घरी काम करतेस. आपलं एका कुटुंबासारखं नातं आहे आणि माझं त्या विक्रांतशी लग्न ठरलंय. तू मला सगळं सत्य सांगू शकते. प्लीज मला सगळं सत्य सांग. माझं त्याच्याशी लग्न ठरलंय. मला कळतच नाहीये की तो कसा मुलगा आहे. मी त्याच्याशी लग्न करू ना करू. तू खरं बोलतीये की तो खरं बोलतोय? खोटं कोण बोलतंय? त्याच्यावरचे आरोप खरे आहेत की नाही? माझं खूप कन्फ्युजन झालंय आणि मी तुला प्रश्न विचारते कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू इतके दिवस आमच्या इथे काम केलंस आणि तू खोटं बोलणार नाही. मला खरं खरं सांगशील असा विचार करूनच मी येथे आले. प्लीज मला सांग. पद्माला कळतच नाही की तीर्थाला सत्य सांगावं की नाही. तीर्थाला सांगावं की नाही की नका करू त्या विक्रांतशी लग्न. तो खोटाडा आहे, नालायक माणूस आहे, त्यानेच माझा विनयभंग केलाय. पण पद्मा ही विचारच करत राहते. तीर्था तिला म्हणते, प्लीज पद्मा सांग मला खरं खरं. खरंच विक्रांतशी मी लग्न करू की नाही? तू त्याच्यावर केलेले आरोप खरे आहेत की खोटे आहेत? पद्मा तीर्थासमोर हात जोडते आणि म्हणते, सॉरी तीर्थताई, मी तुम्हाला नाही सांगू शकत. प्लीज तुम्ही मला विचारू नका. तीर्था म्हणते, मी तुला प्लीज म्हणते पद्मा, सांग ना मला सगळं खरं खरं. माझं लग्न बाबांनी जमवलं. मी त्या विक्रांतशी लग्न करण्याची स्वप्न पाहते आणि मग काही दिवसांपूर्वीच आजीने आमचा साखरपुडा थांबवलाय. या केसचा निकाल लागेपर्यंत साखरपुडा होणार नाही असं सांगितलंय. मग मी काय करावं? मी त्या विक्रांतबरोबर लग्न करून सुखी होण्याची स्वप्न पाहत होते. तुला तर माहितीये कोणत्याही मुलीचं लग्न ठरतं तर ती किती खुश असते, भविष्याची स्वप्न रंगवते. पण त्याच माझ्या होणाऱ्या नवऱ्यावर तू इतके घाणेरडे आरोप लावलेस. खरं सांग, मी तुझ्या पाया पडते. प्लीज म्हणते, प्लीज सांग ना मला, हे सगळे आरोप खरे आहेत का? खरंच विक्रांतने तुझा विनयभंग केलाय का? तो चांगला मुलगा आहे की नाही? तो वाईट मुलगा आहे का? पण पद्मा हे सगळं सांगण्यासाठी स्पष्ट नकार देते आणि म्हणते, सॉरी तीर्थताई, पण मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. हे ऐकून तीर्थाला खूप वाईट वाटतं. पद्मा मला सत्य सांगायला तयार नाहीये. मी तिला इतक्यादा विचारलं पण ती काहीच बोलत नाहीये. त्यामुळे तीर्था खूप दुःखी होते आणि तेथून जाऊ लागते. पद्मालाही वाईट वाटतं की मी तीर्थाताईला सत्य सांगत नाहीये आणि ती तीर्थाला थांबवते आणि म्हणते, थांबा तीर्थाताई, मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू शकते, तुम्ही विक्रांत शिर्केशी लग्न करू नका. हे ऐकून तीर्थाला जबर धक्काच बसतो. तीर्था विचारते, पद्मा तू मला असं का सांगतेयस? तुझे आरोप खरे आहेत का? विक्रांतने खरंच तुझा विनयभंग केलाय का? आता एवढं सांगितलंय तर हे सुद्धा सांग ना. पण पद्मा ही तीर्थासमोर हात जोडते आणि म्हणते, सॉरी तीर्थाताई, मी तुम्हाला यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. मी तुम्हाला फक्त एवढी विनंती करते, विक्रांत शिर्केशी लग्न करू नका. यापेक्षा जास्त मी काहीच बोलणार नाही असं ती म्हणते. त्यामुळे तीर्थाचा सुद्धा नाईलाज होतो आणि तीर्थाचा सुद्धा विक्रांतवर संशय वाढतो की पद्माने मला असं का सांगितलं असेल की विक्रांतशी लग्न करू नका आणि खरंच विक्रांतवर लागलेले आरोप खरे असतील का? त्याने पद्माचा विनयभंग केला असेल का?
दुसरीकडे काव्या ही ऊर्जा जवळ येते आणि ऊर्जाला म्हणते प्रसाद घे. ऊर्जा ही उभी राहते, काव्याच्या हातून प्रसाद घेते, प्रसाद खाते आणि पुन्हा एकदा आपल्या जागेवर बसते. पण काव्याच्या लक्षात येतं की नक्कीच ऊर्जा कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे आणि जोपर्यंत पार्थ गाडी घेऊन येत नाहीये तोपर्यंत थोडा टाइमपास असा विचार करून ती ऊर्जाच्या शेजारी बसते आणि विचारते काय झाले तुला. ऊर्जा काव्याकडे पाहते आणि म्हणते नाही काही नाही. तर काव्या म्हणते आता एवढी सुंदर एवढी गोड मुलगी असा कसला तरी विचार करत बसलीये, याचा अर्थ ती टाइमपास तर नक्कीच करत नाहीये, काहीतरी घडलं असेल ना म्हणून तर विचार करतीये. तर ऊर्जा ही काव्याकडे पाहू लागते. काव्या म्हणते मला माहिती आहे तू विचार करत असशील कोण ही मुलगी, मी हिला ओळखत नाही आणि मी तिला का सांगावं मी कसला विचार करतीये. पण या गोष्टीचा तुला फायदाच होईल, कारण तू जो विचार करतीये तुला जे टेन्शन आहे ना ते तू मला सांगितलंस तर मी तुला जज करणार नाही, कारण मी तुलाही ओळखत नाही आणि ज्या व्यक्तीमुळे किंवा ज्या घटनेमुळे तुला टेन्शन आहे ती व्यक्ती किंवा घटनाही मला माहिती नाहीये, मी त्यांना ओळखत नसेल. त्यामुळे तू मला सगळं सत्य सांगू शकतेस आणि मग मी तुला एकदम अनबायस्ड असा ओपिनियन देऊ शकते, माझं मत देऊ शकते. ऊर्जाला सुद्धा हे पटतं आणि ऊर्जा ही काव्याला सांगते माझा आहे ना थोडा प्रॉब्लेम झालाय. पण ऊर्जा ही काव्याला सांगताना घाबरत असते. काव्याला कसं सांगावं की शौर्यने मला आय लव्ह यू म्हटलंय हेच तिला कळत नाही. तेव्हा काव्या तिला समजावून सांगते तुला जे काही बोलायचंय ना ते मन मोकळेपणाने बोल, घाबरण्याची काही गरज नाहीये. मी तुला म्हटलं ना मी तुलाही ओळखत नाही, समोरच्या व्यक्तीलाही ओळखत नाही, म्हणून मी तुला जज करणार नाही आणि माझं मत काही असो त्याचाही तुला फरक पडत नाही, झालाच तर तुला फायदाच होईल. ऊर्जाला ही गोष्ट पटते आणि ऊर्जा म्हणते तू सुद्धा वकील आहेस का, चांगलं कन्व्हिन्स करते. काव्या सांगते नाही मी ना काव्या देशमुख आहे आणि तू. ऊर्जा सांगते मी ऊर्जा शिंदे, मी वकील आहे आणि अशीच या दोघींची ओळख होते. तर लगेचच काव्या ही ऊर्जाला विचारते तुला माहिती आहे का तुझ्या नावाचा अर्थ काय आहे, किती सुंदर नाव आहे तुझं. ऊर्जा म्हणजे एनर्जी आणि आता ज्या मुलीचंच नाव ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ती दुसरी एनर्जी अट्रॅक्ट करणारच ना. तर ऊर्जा तिला सांगते हो असंच झालंय, माझा ना एक खूप चांगला मित्र आहे, बेस्ट फ्रेंड, आणि तो मला आय लव्ह यू म्हणालाय. हे ऐकून काव्याला आश्चर्य वाटतं. काव्या विचारते मग चांगलं आहे ना, त्यात काय प्रॉब्लेम आहे. तर ऊर्जा सांगते मुख्य प्रॉब्लेम हाच आहे की माझ्या मनात त्याच्याबद्दल अशा कोणत्याच भावना नाहीये, माझं त्याच्यावर प्रेम नाहीये आणि तो मला असं म्हणालाय. काव्य म्हणते तू असं बोलतीयस की तुझं त्याच्यावर प्रेम नाहीये, तुझ्या मनात अशा काही भावना नाहीये, मग जेव्हा तो तुला आय लव्ह यू म्हणाला तेव्हा तू काय उत्तर दिलं. ऊर्जा सांगते मी काहीच नाही बोलले, मी तेथून निघून आले. काव्या म्हणते आणि मग येथे विचार करत बसली. याचा अर्थ जर तुझ्या मनात त्याच्याबद्दल काहीच भावना नसत्या, कोणतंही प्रेम नसतं, तर तू येथे अशी बसलीच नसती विचार करत. तू त्याला डायरेक्ट तोंडावर म्हणाली असती ए चल निघ इथून, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, पुन्हा तुझं तोंड मला दाखवू नको, तू असं म्हणाली असती जर तुझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम नसतं, कोणत्या भावना नसत्या तर. आणि ऊर्जा याचा विचार करत असते. पण काव्याला समजतं की ऊर्जाच्या मनात शौर्यबद्दल प्रेम आहे, म्हणूनच ती त्या घटनेचा आणि त्याचा विचार करत येथे बसलीये. तर इकडे जीवा आणि शौर्य एकमेकांना भेटून खूप खुश होतात. ते जुने मित्र असतात, त्यामुळे नंदिनीला सुद्धा आश्चर्य वाटतं. जीवा विचारतो ओ शौर्य जहागीरदार, तुम्ही येथे काय करताय आणि तुमची गाडी कुठे, तुम्ही तर द शौर्य जहागीरदार आहात, तुम्ही असे रस्त्यावर नाही चालत, तुम्ही तर गाडीने फिरतात ना. आणि नंदिनी तू याला कसं पाहिलंस. नंदिनी सांगते ते ना कोणत्या तरी ऊर्जाचा विचार करत होते आणि रस्त्याच्या मधोमध चालत होते. तर जीवा विचारतो ऊर्जा, हा काय प्रकरण हे ऊर्जाचं. शौर्यला कळतच नाही की आता जीवाला ऊर्जाबद्दल कसं सांगावं. शौर्य हा गप्प बसतो. तर जीवा त्याला बाजूला घेतो आणि म्हणतो सांग सांग लवकर सांग, काय प्रकरण आहे ऊर्जाचं, कोण आहे ही ऊर्जा. पण आता जीवाला ऊर्जाबद्दल कसं सांगावं हाच प्रश्न शौर्यला पडतो. तर इकडे ऊर्जा ही काव्याला सांगते नाही नाही माझं त्याच्यावर प्रेम नाहीये. तर काव्या ही ऊर्जाला विचारते तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे. त्याने तुला आय लव्ह यू म्हटलं हा तुझा प्रॉब्लेम आहे, की त्याने इतक्या लवकर आय लव्ह यू म्हटलं हा तुझा प्रॉब्लेम आहे. कदाचित त्याने जर हळूहळू खूप दिवस वेळ घेऊन मग तुला सांगितलं असतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मग तुझं उत्तर काही वेगळं असतं का. तू त्याला आय लव्ह यू टू म्हणाली असती, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं डायरेक्ट म्हणाली असतीस का. तर ऊर्जा सांगते नाही नाही माझ्या मनात त्याच्याबद्दल असं काही नाही आहे, आमची मैत्री ना खूप छान आहे, खूप थोड्या वेळात आम्ही दोघे एकमेकांचे मित्र बनलो.
शौर्य खूप चांगला मुलगा आहे आणि त्याने मला अनेकदा मदत केली आहे, पण माझ्या मनात असं काहीच नाहीये. ऊर्जाला काव्या समजावून सांगते, तू ना एवढ्या लवकर कोणताही निर्णय घेऊ नकोस, घाई करू नकोस. तू तुमच्या नात्याबद्दल आणखीन विचार कर, तेव्हा तुला जास्त स्पष्टता मिळेल की खरंच तुझं त्याच्यावर प्रेम आहे की नाही आणि तुला कळतंय की नाही. कसं होतं ना, मी सुद्धा तुझ्यासारखीच कन्फ्यूज होते आणि जर आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जास्त वेळ घेतला तर कधीकधी वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असते, खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे शौर्यने खूप घाई केली आहे असं मला वाटत नाही. हो, तू तुझा वेळ घेऊ शकतेस. तुझं त्याच्यावर प्रेम आहे की नाही, तू त्याच्यावर प्रेम करते की नाही हे तू ठरवू शकतेस. आणि ऊर्जा याचाच विचार करत असते. आणि इकडे शौर्यने नंदिनी आणि जीवाला चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर आणलेलं असतं आणि मी ऊर्जाला कसं प्रपोज केलं, माझं ऊर्जावर प्रेम आहे, ही सगळी कहाणी सांगितलेली असते. त्यामुळे जीवा त्याच्यावर हसू लागतो आणि म्हणतो, अरे यार काय माणूस आहे तू, तू इतका मोठा द शौर्य जहागीरदार, तुझं एखाद्या मुलीवर प्रेम जडलं आणि तू या बाकड्यावर, या चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर तिला आय लव्ह यू म्हणाला, ते सुद्धा चहामध्ये खारी बुडवून. तू तर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये मस्त असा गुडघ्यावर बसून रिंग देत मागे कोणतरी व्हायोलिन वाजवतंय असं तिला आय लव्ह यू म्हणायला पाहिजे होता. काय यार, असं व्हाय लव्ह यू म्हटल्यावर कोणती मुलगी हो म्हणणार आहे. तर नंदिनी म्हणते, जीवा असं काही नसतं, ही एकदम योग्य जागा आहे आणि त्यांनी योग्यच केलंय. पण जीवाला हे पटत नाही. जीवा म्हणतो, कसं काय योग्य केलंय, काय त्याचा तो डायलॉग म्हणे, ह्या चहामध्ये खारी जशी एकरूप होते तशी तू माझ्याशी एकरूप हो. तर नंदिनी म्हणते, एकदम योग्य बोलले आहे ते. मला तर वाटतं की बिस्किटपेक्षा खारी केव्हाही चांगली. शौर्य आणि जीवाला तिचं लॉजिकच कळत नाही. जीवा विचारतो, तुला नेमकं काय म्हणायचंय. तर नंदिनी सांगते, आता बिस्किट आणि खारी दोन्ही सुद्धा आपण चहामध्ये बुडवून खातो, पण बिस्किटचं कसं आहे, ते आपल्या ज्या चहामध्ये पूर्णपणे एकरूप होऊन जातं, मिक्स होऊन जातं. त्याची स्वतःची अशी काही ओळख आयडेंटिटी नसते. पण खारीचं तसं नाहीये. खारी ही चहात कधीच विरघळून जात नाही, तिची स्वतःची आयडेंटिटी असते. विदाऊट चहा सुद्धा खारी असते. त्यामुळे मुलींनी खारीसारखं असावं, बिस्किटासारखं नसावं, त्यांची स्वतःची सुद्धा ओळख असावी. नंदिनीचं हे लॉजिक शौर्य आणि जीवाला खूप आवडतं. शौर्य म्हणतो, अरे वा, किती छान बोलते तुझी बायको, खरंच भारी बायको मिळाली तुला. जीवा आणि नंदिनी हे दोघेही खुश होतात. तर इकडे ऊर्जा ही काव्याला सांगते की नाही, मी शौर्याला होकार देऊ शकत नाही, कारण मी माझ्या आईला सांगितलंय मी कधीही कोणत्या मुलावर प्रेम करणार नाही आणि तिचं मन मोडणार नाही. आणि तेवढ्यात पार्थ तेथे येतो आणि म्हणतो, तुम्हाला तसं करायची गरजच नाहीये, आईपासून काही लपूच नका. काव्या आणि ऊर्जा उभ्या राहतात आणि काव्या सांगते, हे आहेत पार्थ देशमुख, माझे सोलमेट. पार्थला भेटून ऊर्जा खूप खुश होते आणि काव्या ही पार्थला सांगते, ही ना दुसरी काव्य आहे. जसं माझ्या मनात प्रेमाबद्दल कन्फ्युजन होतं ना, तसंच तिच्या मनात सुद्धा आहे. हे ऐकून पार्थ ऊर्जाकडे पाहून स्माईल करतो. तर इकडे शौर्य हा जीवा आणि नंदिनीला सांगतो, मी ऊर्जाला माझ्या प्रेमाबद्दल तर सांगितलंय, पण ती माझ्यावर चिडली तर. तेव्हा नंदिनी ही त्याला समजावून सांगते, चिडली तर चिडली, तू त्यांना मनवायचं, कारण यालाच तर खरं प्रेम म्हणतात. आणि माझ्या सासूबाई सुद्धा मला नेहमी समजावून सांगतात, जे आपलं असतं ना ते आपल्या जवळ येतच. आणि फक्त मला एक गोष्ट क्लिअर कर की तुझं खरंच ऊर्जावर प्रेम आहे ना, की फक्त आकर्षण आहे. जीवा म्हणतो, हो बाबा, ते एकदा क्लिअर सांग. तर शौर्य सांगतो, हो, माझं तिच्यावर खरं खरं प्रेम आहे. हे ऐकून जीवा आणि नंदिनीला आनंद होतो. शौर्य म्हणतो, प्रेम तर खरं आहे, पण जेव्हा ऊर्जाला माझ्या बाबांबद्दल सत्य कळेल तेव्हा काय होईल याची भीती मला वाटते. हे ऐकून जीवा आणि नंदिनीला मोठा धक्काच बसतो. नंदिनी विचारते, याचा अर्थ तुम्ही ऊर्जापासून काही लपवलंय का. आणि शौर्य हा चांगलाच घाबरतो, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शौर्याने ऊर्जापासून सत्य लपवलंय की त्याचे वडील हे हर्षवर्धन जहागीरदार आहेत आणि हे सत्य अजून ऊर्जाला माहीत नाहीये. आणि ज्या दिवशी हे सत्य ऊर्जाला कळेल त्या दिवशी मोठा धिंगाणा होईल, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी यांना या मालिकेत पाहून खूप मजा आली, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शौर्य हा चक्क ऊर्जाच्या चाळीत पोहोचणार आणि आज ऊर्जाशी बोलायचं असं त्याने ठरवलेलं असेल, पण त्याला ऊर्जा नाही तर पूर्वा भेटेल आणि पूर्वा त्याला पाहून खूप चिडणार. तर इकडे
हर्षवर्धनच्या हाती CCTV फुटेज लागणार आणि यात हर्षवर्धन विक्रांतला पाहिल आणि हर्षवर्धनला समजणार की विक्रांत खरा गुन्हेगार आहे आणि त्यानेच पद्माचा विनयभंग केलाय. त्यामुळे हर्षवर्धनला जबर धक्काच बसणार. मग आता हर्षवर्धन हा विक्रांतच्या बाजूने केस लढेल की नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर दुसरीकडे ऊर्जा ही इन्स्पेक्टर गुळगुत्तेला विचारणार. आता फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आलाय. मग आता आपण लवकरात लवकर त्या विक्रांतला अटक करायची का? तर गुळगुत्ते म्हणेल नाही, विक्रांतला अटक करायची नाही. हे ऐकून ऊर्जाला सुद्धा मोठा धक्काच बसणार. मग गुळगुत्तेचा नेमका प्लॅन आहे तरी काय हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्ये कळेल आणि हर्षवर्धन काय करणार हे सुद्धा पुढील एपिसोडमध्ये कळेल. आणि हा पुढील एपिसोड पाहण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे वचन दिले तुम्हाला या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आणि फ्रेंड्स, तुम्हाला ही मालिका आवडते ना? मालिकेची गोष्ट, कलाकार सगळं आवडतंय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. खूप 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 धन्यवाद.